थँक्यू सुमित सर, थँक्यू आदित्य सर. गगनभेदी नजर ज्याची पहाड सवे विशाल काया, दगदगता सूर्य की झुकतो वंदितो तुम्हा प्रथम प्रभू शिवराया. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नो मॅचला इथे होती सुरुवात. लेट्स प्ले. ओ यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जाऊन पोहोचेल थेट सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण आक्रमण पाहिले. धावफलकावरती धावा तब्बल 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 4 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट. जबरदस्त प्रहार. स्वराज्य चषकाचा हा पुन्हा एकदा चौकार. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका. लागोपाठचा तिसरा चौकार. 4 धावा. मिलजुल के तुम सब रहो और प्यार को बांटते चलो. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 देखणे चौकार आपण पाहिलेत. सुमित यांच्या बॅटमधनं गोलंदाज तुषार ढोलेवरती इथे आक्रमण चढवलेलं असेल. धावफलकावरती धावा तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटिंगच्या मार्कवरती सुमित तयार. दुसऱ्या बाजूने आपण सुदेश यांना देखील पाहतोय. जबरदस्त मॅच 2 विनर संघांमध्ये आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुढे सरसावत मिड विकेटला हा फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक देखील तिकडे तैनात आहेत. शशी चेंडूला मात्र त्यांनी फील्ड केलं. दरम्यान त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मैदान डाऊन दी बॉल. टिपला झेल. फलंदाज बॅटर होत आहेत. या चेंडूवरती सुदेश फेल. सुदेश तिथे मात्र बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहेत. सागर मराठे. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये समता 11 नायरा 11 वराळे हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या अंकावरती. 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. प्रयत्नशील इथे राहावं लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. छत्री पावसाला मित्रांनो थांबू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं कसं राहायचं याचं धाडस नक्कीच देऊ शकते. आत्मविश्वासानं जिद्दीनं चिकाटीनं एकजुटीनं हे क्रिकेट खेळावं लागणार आहे आज दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं होतं. कुठलीही धाव त्या चेंडूवरती मात्र येणार नाही. धावफलकावरती धावा स्थिर असतील. आत्ताचा डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या टीमकडनं आपण तुषार ढोलेला पाहिलं पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 2 घेऊन कोणता गोलंदाजच्या ट्रॅकवरती येईल पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये हे पाहणं इथे फार महत्वाचं राहील. स्वराज्य चषक 2025 मावळ तालुक्यातील एक देखणी क्रीडा स्पर्धा. उर्से गावाला मावळ तालुक्याला बिलॉंग करणारं हे मानाचं करंडक आज खऱ्या अर्थानं उर्से गावामध्ये संपन्न होते. कालचा दिवस क्रमांक देखील आपण पहिला पाहिला. 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते. कालचा संघ देखील मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये
दाखल झालेला संघ ठरलेला आहे भाजे 11. निलेश ढगे, गोट्या ढगे अँड कंपनी. काल त्या टीमला देखील मात्र आपण बक्षीस पात्र होताना सर्वांनी पाहिलंय. आज कोणता संघ बक्षीस पात्र होणार यासाठी संघर्ष चालू आहे. पुढे सरसावत सुंदर फटका, लॉंग ऑफला चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी स्वराज्य चषकाचा हा चौकार. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा. 17 धावा धावफलकावरती. 17 बोले तो खतरा, परंतु आता खतरा कोणत्या टीमला असणार, बॅटिंग टीमला की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, हे पाहणं इथे फार गरजेचं राहील. 17 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर तयार. यावेळेस इथे मात्र थोडस बॅकफुटला जात चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र खेळून काढला होता. तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत त्या चेंडूवरती. 1 धाव जी मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू, T20चा कर्णधार विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक किती आहे मित्रांनो? 18. आधी धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर इथे 18 होत्या. या आधीचा अंक 18. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र खेळून काढला. तिकडे त्या चेंडूवरती एकच धाव जी मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. एका बाजूने आपण सुमित यांना पाहतोय, दुसऱ्या बाजूने सागर मराठे आहेत. यावेळेस फटका प्रतिम, चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड छत्रपतींचा छावा मिळतील या चेंडूवरती 6 धावा. ब्रँडेड हिट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय मित्रांनो. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र स्विच हिट, बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. त्या चेंडूवरती धावा ज्या मात्र पूर्ण केल्या जाणार आहेत. आकडे देखील मात्र चेंज होतील. गुणलेखक मित्र आमच्या समवेत आहेत, आम्हाला घेऊन जातील स्कोर कार्ड वरती. धावफलकावरती धावा तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 27 रन ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. समता अर्थातच नायरा 11 बराळे या टीमला आपण बॅटिंगच्या मार्गवरती पाहतोय. यावेळेस फुल टॉस, चांगला समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. जडला या जीवन येऊ दे तुला जीव, जडला या जीवन येऊ दे तुला जीव, प्रीतीच्या पाथऱ्यावर दिलबरा ग तू माझी दिलबरा ग. 2 षटक इथे मात्र संपली जातील. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 करण्यासाठी कोणता गोलंदाज मार्कवरती येईल हे पाहणं इथे फार महत्वाचं राहील. एकजूट, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. नातेसंबंध, प्रेम संबंध सातत्याने या खेळामध्ये टिकवून राहत असतात आणि अगदी सर्वांच्याच आवडीचा खेळ हा क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. ज्या खेळाडूंचा 11 खेळाडूंचा ज्या खेळानं बसवलेला आहे मेळ, त्या खेळाचं नाव क्रिकेटचा खेळ. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. हरीश नवले. हरीश नवले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल ते पाहणं देखील फार महत्वाचं राहील. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर सागर मराठे जो मात्र तयार असणार आहे. यावेळेस थोडासा बाउन्सर लेनचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला हा फटका मात्र घेऊन काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्या चेंडूवरती धाव जी मात्र पूर्ण केली जाणार आहे.
एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. हरीश नवले या गोलंदाजाला आपण पाहतोय. मुख्य पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. राईट हँड ओव्हर दी विकेट. स्विच हिटचा फटका खेळलाय. तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या आतमध्ये आहेत. चेंडूला फील्ड करतील त्या चेंडूवरती धाव येणार नाही. अजून एक अप्रतिम डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक शांत आहे, स्थिर आहे. 34 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे जर पाहिलं तर अगदी शरीरापासून चेंडू निघून गेला सौरभ यांच्या हातामध्ये. चेंडूला मात्र तिकडे फील्ड देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं आणि त्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एकही धाव जी मात्र येऊ शकली नाही. अजून एक डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. यावेळेस इथे मात्र बॅटवरती पुन्हा एकदा चेंडू घेतलाय. फुल पॉवरफुल आणि तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलेला होता. थोडासा मैदानाचा अडथळा आपण तिथे पाहतोय. अर्थातच चेंडू पकडल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील मात्र थोडासा कोसळला आणि सीमा रेषेच्या बाहेर तो जाऊन पोहोचला. सावकार तिथे आलाय. पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होईल, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. आकडे देखील मात्र चेंज होतील. 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळलाय आणि चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. माझ्या पुढे नाही चालत डांडिंग. षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. धावफलकावरती धावा 48 धावा धावफलकावरती. प्रसिद्ध बैलगाडा मालक नवनाथदादा शिंदे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. स्वराज्य चषकाच्या वतीने मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. बॅटर पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका मात्र या चेंडूवरती येऊ शकला नाही. एक धाव जी मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 49 रन ऑन स्कोर कार्ड. 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4थं जे मात्र मार्गस्थ आहे. स्विच हिटचा फटका मात्र खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे खूप दूरवरनं धावत पद आलेले आहेत. चेंडूला फील्ड केलं. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल. तुषार ढोले यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. सातत्याने मावळ तालुक्यातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं असेल किंवा फलंदाजी करणाऱ्या संघानं गाजवलेल्या आहेत. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आपण ह्या दोन्ही संघांना पाहिलं. कित्येक वेळा एकमेकांना पराभूत देखील केलेला आहे. परंतु आज स्वराज्य चषकामध्ये गाठ पुन्हा एकदा ठकाठका पडलेली आहे. कोण इथे कोणावरती मात करणार, विजयी कोण प्रस्थापित करणार यासाठी ही मॅच चालू आहे. 2 विनर संघांमध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंच कवतील व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येतील अवांतर. अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा 51. 51 धावा धावफलकावरती. नायरा 11 वर आहे टीमच्या. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय कव्हरला. तिकडे त्या चेंडूवरती एकच धाव जी मात्र पूर्ण केली जाणार आहे. वैयक्तिक 47 या अंकावरती सुमित पवार बॅटिंग करत आहेत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. यावेळेस फटका फसलाय की काय. चेंडू हवेत
टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला जेल बडी मछली जाल में. सुमित पवार वैयक्तिक चांगल्या धावसंख्येवरती बाद झालेला आहे. 47 वैयक्तिक धावा त्यानं बनवल्या आणि तो मात्र पुन्हा एकदा खेळाडू कक्षामध्ये परततोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. राकेश एका बाजूने, राकेश दुसऱ्या बाजूने सागर मराठे यांना देखील आपण ऑन क्रीज पाहतोय. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा देहू गाव या टीमकडनं तुषार ढोले आहेत. 2 विनर संघांमध्ये ही मॅच, 2 विजयी संघांमध्ये ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा फटका मात्र कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. फील्ड केलं जाणार आहे. चेंडूला त्या चेंडूवरती फक्त जी एकच धावेल, एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल. शांत संयमी वातावरणामध्ये उर्से गावाला बिलॉंग करत ही क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र संपन्न होतीये. लॉंग ऑफला सुंदर फटका, समालोचन कक्षला मानवंदना. चेंडू सीमा पार. स्वराज्य चषकाचा हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिला तर झाप. मैं भी किसी से कम नहीं अशा प्रकारची बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. सुमित पवार बाद झाला, तदनंतर थोडीशी शांतता पाहिली, परंतु जास्त वेळ इथे शांतता मी टिकवून देणार नाही अशा प्रकारची बॅटिंग पाहायला भेटतीये. धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जर आपण पाहिल्या तर 57 धाबा धावफलकावरती आहेत. 4 षटकं संपली. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा तयार असेल. हरीश नवले पहिल्या मॅच मध्ये वैयक्तिक बॅटिंग करत असताना 106 धावा बनवल्या ह्या मैदानावरती आणि 3 विकेट देखील पहिल्या मॅच मध्ये त्यानं प्राप्त केलं. इथे मॅच क्रमांक तो मात्र वैयक्तिकरित्या दुसरी खेळतोय. अजून बॅटिंग बाकी आहे. गोलंदाजी तर आतापर्यंत अप्रतिम केलेली आहे. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंचगावतील हा चेंडू व्हाईट बॉल असेल. अवांतर धावा, अवांतर धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती आकडे देखील वारंवार चेंज होत आहेत. आकडे बदलणारा खेळ म्हणून या खेळाकडे तुम्ही आम्ही सातत्याने पाहत आलेलो आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत असणार आहे. चेंडूला तिकडे मात्र फील्ड केलं जाईल. दरम्यान 2 धावा ज्या सुखरूप पद्धतीने पळून पूर्ण केल्या गेल्या. आकडे बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. आता खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादा सरडा पाहिला असेल. सरडा कसा रंग बदलतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती क्रिकेटचा खेळ देखील हा सातत्याने रंग बदलत असतो, आकडे बदलत असतो. यावेळेस इथे जर पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावा ह्या मात्र तुमच्यासाठी डोक्याच्या असू शकतात. टाळाव्या लागतील ह्या धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा 61 धावा ज्या मात्र धावफलकावरती 61 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे मात्र फटका अप्रतिम आहे. चेंडून उंची घेतलीये, लांबी घेऊ शकत नाही. डीप मिड विकेटला झेल झालाय. फलंदाज या चेंडूवरती राकेश होत आहेत बाद. वाजत राहतय ग. दिला तर वाजत राहतय ग. दिला तर वाजत राहतय ग. थँक्यू. राकेश इथे बाद झाल्याच्या नंतर न्यू बॅटर, नवीन फलंदाज, स्वतः साई स्पोर्ट शॉपीचे ऑनर उमेश कदम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने उमेश असतील, दुसऱ्या बाजूने आपण सागर मराठे यांना देखील पाहतोय.
उमेश बॅटिंगला आलेले आहेत. चांगली क्षमता त्यांच्या जवळ आहे. कशा प्रकारे तो इथे बॅटिंग करेल हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. यावेळेस इथे मात्र सेट ऑन फायर, चांगला फटका आहे. ऑन ब्रँड फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. उमेश कदमच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, स्वराज्य चषकाचा चौकार. सेट ऑन फायर चौकाराला, चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 3 विकेट आतापर्यंत आलेल्या असतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 65 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुढे सरसावत हा फटका मात्र खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क झाला नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटक क्रमांक 5 इथे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे हरीश नवले द्वारा. अक्रॉस दी बॅट फटका मात्र घेऊन काढलाय तिकडे मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतील, चुकीला माफी नाही. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धावेसाठी ब्रँडेड चौकार. तांबडी तांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते उन्हात. मित्रांनो, या क्रिकेटमध्ये एका धावेला खूप किंमत असते. क्षेत्ररक्षकानं चुकी केली, नजाकत बडा कल्पकता. इथे मात्र चौकार आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिला उमेशच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा उमेश तयार. सरळ बॅटनं हा फटका खेळलाय. नो चान्स. चेंडू पुन्हा सीमा पार. लागोपाठचा इथे जर पाहिलं तर दुसरा चौकार उमेशच्या बॅटमधनं. पाच षटकांचा खेळ देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपला जाईल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 73 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. डेथोर स्लॉघोरला देखील मात्र मैदानाच्या मध्ये सुरुवात होईल. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असणार आहे. ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या टीमकडनं दिनेश विधाटेला देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बांधणार आहोत. बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा नायरा 11 समता 11 या टीमकडनं बॅटर तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर पंच गवतील हा चेंडू मात्र खराब असणार आहे. व्हाईट बॉल इथे मात्र पंचांनी गवलाय. अतिरिक्त धाव येणार आहे. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 74 धावा ज्या मात्र धावफलकावरती. अंतिम षटक इथे मात्र मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र थोडासा स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र पाहायला भेटतंय दिनेश यांच्याकडनं. या आधीच्या चेंडूवरती आपण व्हाईट बॉल जरूर पाहिला, परंतु तदनंतर थोडासा कमबॅक करणारा चेंडू होता. तिकडे जर पाहिलं तर कुठलीही धाव या चेंडूवरती येऊ शकली नाही. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 74 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा सागर तयार आहे. सुंदर फटका, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. वाटाण्याचा गोलदाना अशी उरू नको, टनाटना अशी उरू नको, टनाटना गोल गोल गोल. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 80 धावा ज्या मात्र धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र थोडासा खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलं चेंडूला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. अमोलदादा हिंगे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचा देखील पुनश्च एकदा मनपूर्वक
मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा. 84 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. स्विंग होणारा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजाचं मी इथे कौतुक करेल. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला भेटते. दिनेश विधाटे आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. लागोपाठचे 3 डॉट बॉल आपण दिनेश विधाटेचे इथे पाहिलेत. जबरदस्त गोलंदाजी. 6 षटकांचा खेळ इथे मात्र संपला जाईल. बनवल्या जातील समता 11, नायरा 11 वराळे या टीम कडनं पहिल्या इनिंग मध्ये. अर्थातच 6 षटकांमध्ये तब्बल 84 धावा आणि विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत, चेस कराव्या लागणार आहेत. ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू टीमला 85 धावा. 84 झाल्यात, 85 धावा इथे मात्र बनवाव्या लागणार आहेत. दिलीप दादा कारगे यांच्या ठिकाणी अगमत होते. मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण दादा भाऊ लगेचच पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. 2 लुझर संघांमध्ये यानंतरची मॅच असणार आहे. एका बाजूने शोभा वॉरियर्स कामशेत मावळ आणि त्यांच्या विरोधामध्ये मामुर्डी फायटर्स मामुर्डी. चला कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस तिथे मात्र संपन्न करणार आहोत. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आदर्श सरपंच अमोलभाऊ हिंगे यांना विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. चौऱ्याऐंशी झाल्यात, 85 धावा विजयासाठी बनवायच्या. स्वराज्य चषकाला मित्रांनो आपण बांधतोय. प्रथम क्रमांक 81,000 आहे, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 33,000, चतुर्थ क्रमांक 21,000 आणि पंचम क्रमांक पुन्हा एकदा 21,000. लाईव्हच्या माध्यमातून जवळपास संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूबद्वारे प्रक्षेपित करतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक 2 व्हीलर बाईक देखील आहे. चला कॅप्टन, तुम्हाला मित्रांनो आता शेवटचा पुकार. कारण मित्रांनो वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला अजून भरपूर सामने जे मात्र कंप्लीट करायचे आहेत. मामुर्डी 11 कॅप्टन या. दत्ता पवार सर आपले देखील कॅप्टन पाठवा. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सरपंच साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस तुमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न केला जाईल. दुसरीकडे मॅचला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव टीमचे. एका बाजूने आपण बॅटर तुषार ढोले आणि दुसऱ्या बाजूने हरीश नवले यांना देखील मात्र आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 घेऊन नायरा 11 वराळे टीम कडनं गोलंदाज इथे मात्र तयार असेल. विशाल कौर युवा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. युवा जरी असला तरी अनुभव त्याच्या पाठीशी प्रचंड आहे. नाणेफेकीचा कौल तिथे मात्र सरपंच साहेबांच्या वतीने संपन्न झालेला आहे. नाणेफेक समीर भाऊ कोणी जिंकला? शोभा वॉरियर्स कामशेट टीमने इथे मात्र टॉस जिंकलेला आहे. दत्ता भाऊ डिसिजन काय घेतला? क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंग साठी तिकडे मामुर्डी 11 या टीमला आमंत्रित केले.
मार्चला देखील मात्र सुरुवात झालेली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेस चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. वा भाई वा. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा स्वराज्य चषकाचा हा चौका षटकार. गोल 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 वाटाण्याचा गोलदान अशी उडू नको टनाटना अशी उडू नको टनाटना धावफलक वाढेल. षटकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. जबरदस्त प्रहार, जबरदस्त हल्ला बोल तुषार ढोलेच्या बॅट मधनं आपण मित्रांनो पाहिलेला आहे. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पुढे सरसावत हा फटका इथे मात्र खेळायचा होता. तिकडे जर पाहिलं तर बॅकवर्टला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलं गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा 8. एकमेकांची पडली घट्ट गाठ. कोण लावणार या मॅच मध्ये स्वराज्य चषकामध्ये कोणाची वाट. काय जबरदस्त मॅच. यावेळेस इथे मात्र पुढे सरसावत चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक उमेश आहेत. चेंडूला मात्र ते फील्ड करतील. त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येणार नाही. अजून एक डॉट बॉल आपण मात्र मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलक स्थिर आहे. एकेरी अंकामध्ये 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. बॅटर पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येतील अवांतर. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 9 आणि 9 या स्पर्धेचं किती गुण गाऊ. स्वराज्य चषकाला आपण पाहतोय. अप्रतिम नियोजन आहे. देखणं नियोजन. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला फटका खेळलाय आणि तिकडे काय अतिघाई आणि संकटातनेही धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येते. धक्का क्रमांक 1 या चेंडूवरती तुषार ढोले होत आहेत बाद. तुषार ढोले देखील मात्र तिकडे बाद होत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आता कोण दाखल होणार याकडे सर्व खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या असतील. न्यू बॅटर तुषार यांची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होतील. वेदांत एका बाजूने वेदांत, दुसऱ्या बाजूने आपण हरीश नवले यांना देखील पाहतोय. 85 या अंकाचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काय होणार या मॅचचं प्रश्नचिन्ह मित्रांनो खूप मोठा आहे. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, येणारा काय, येणारी षटकं तुम्हा आम्हाला सांगून जाणार आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. पाठ आणि बॉलचा संपर्क झालेला नसेल. अजून एक डॉट बॉल आपण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक स्थिर. धावफलकावरती धावा. एकेरी अंकामध्ये 9 धावा धावफलकावरती. दुहेरी अंकाच्या उंबरठ्यावरती धावफलक घेऊन पोहोचलाय. 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. लॉंग ऑफला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टापा पडेल. चेंडू धावून पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड क्वालिटीचा हा चौकार. जोराने पाय आपू नको अशी चालू नको टनाटना अशी चालू नको टनाटना पाय पकडून. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती. क्रिकेट राशीतील सर्वात अशुभ अंक म्हणून या अंकाकडे मित्रांनो सातत्याने सर्वजण आपण पाहत आलेलो आहोत. कारण भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वीरेंद्र सेहवाग याला कितीतरी वेळा जवळपास 26 वेळा 13 या अंकावरती बाद व्हावं लागलं होतं. धावफलकावरती धावा किती आहेत तर 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्या फलंदाजानं बॅटिंग करत असताना सर्वांची मनं जिंकली, जबरदस्त बॅटिंग केली, तो सुमित पवार इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणार आहे. बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर पुन्हा एकदा
वेदांत तयार, पुढे सरसावत, इथे मात्र फटका खेळायचा होता, फटका फसला इनसाइड एज, विकेट येते फलंदाज वेदांत होतायत बाद. पर्यावर तुझं गोवन शिरू ठणा ठणा तुझं गोवन शिरू ठणा ठणा लग्नाला जायला चालू येऊ नको तुला तुला चालू येऊ नको तुला तुला माझ्याचं लगीन आहे सखे विसरू नको या मुंगतीला. दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होईल. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक देवीदास दादा धामनकर, त्याचप्रमाणे सचिन दादा ठाकूर या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. न्यू बॅटर मॅन फ्रॉम देहुगाव सौरभ कालोखे इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. अनुभव सौरभच्या पाठीमागे प्रचंड आहे. सातत्याने कित्येक वर्ष ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप या टीम साठी एक चांगला क्रिकेट त्यानं मात्र खेळलेला आहे. अनुभवाचे बोल त्याचे काय सांगून जातील. एका बाजूने सौरभ, दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या मध्ये हरीशला देखील पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा आल्या आल्या सेट ऑन फायर, फटका मात्र खेळला जाईल. वा, काय जबरदस्त पद्धतीने चेंडूला फील्ड केलं. थोडासा सुरुवातीला अंदाज चुकला होता, परंतु तदनंतर स्वतःला सावरलं. एका हातानं चेंडूला जे मात्र फील्ड केलेला आहे. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे जर पाहिलं तर मार्गस्थ आहे. दुसरं सुमित पवार द्वारा नायरा 11 समता 11 या टीम कडनं तो गोलंदाजी करतोय. सुंदर पद्धतीने बॅकवर्टला हा चेंडू खेळून काढलाय. अर्थातच तिकडे जर पाहिलं तर चेंडूला फील्ड केलेला आहे. दरम्यान तिकडे धावा येतील. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढलं. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती. वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे. जास्त वेळ कृपया कुणीही घेऊ नका, कारण कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सामने इथे मात्र कंप्लीट करायचे आहेत. 15 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुढे सरसावत कार्पेट पद्धतीचा फटका, अलाउंड द कार्पेट पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढला. क्षेत्ररक्षक मिड विकेट झोन मध्ये तैनात आहेत. चेंडूला मात्र तिकडे फील्ड केलं. त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धाबेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅटर तयार असणार आहेत. यावेळेस इथे मात्र थोडासा स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. डॉट बॉल इथे आलेला आहे. वाईड साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच तिकडे मात्र टेक्निकल द्वारे जोडले जातील, चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर तिकडे मात्र कनेक्ट होतील, चेक केलं जाईल. चेंडू वाईड बॉल असणार आहे की नाही. टीव्ही अंपायर तिकडे मात्र जोडले गेलेले आहे, चेक केलं जाणार आहे. डिसिजन काय असणार आहे, डॉट बॉल की वाईट बॉल. स्वराज्य चषक 2025 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जवळपास आपण संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जी मात्र लाईव्ह द्वारे प्रक्षेपित करतोय. त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देईल. चांगलं कामकाज या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील केलेलं आहे. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल देखील मात्र आपण तिथे मैदानाच्या मध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर गोलंदाज सुमित तयार असेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर देखील मात्र तयार आहेत. यावेळेस इथे मात्र
फटका खेळायचा होता, परंतु तिकडे मोठा फटका येऊ शकला नाही. एका धावेसाठी हा फटका होता. एकच धाव त्या चेंडूवरती येणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. स्वराज्य चषकामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून आम्ही स्वागत करतो. त्यांना देखील धन्यवाद देतो. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती पुन्हा एकदा उमेश कदम इथे मात्र तयार असणार आहे. उमेश कशा प्रकारे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्क वरती एका बाजूने बॅटर ऑन स्ट्राइक झोन मध्ये आपण हरीश यांना देखील पाहतो. दुसऱ्या बाजूने सौरभ देखील आहेत. यावेळेस क्लीन बोल्ड, हो गई गलती हो गई भूल, दांडी दांडी गुल, फलंदाज हरीश बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमोल एका बाजूने, अमोल दुसऱ्या बाजूने सौरभ आहेत. उमेश यांची गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे, कारण उमेश गोलंदाजीला आला आणि तिकडे सुंदर चेंडू पेश केला. अर्थातच फर्निचर तिथे मात्र हरीश नवलेचं बाण केलं, उद्ध्वस्त केलं. अर्थातच हरीश बॅक टू द पवेलियन झाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर अमोल ऑन स्ट्राइक झोन मध्ये बॅटिंगच्या मार्क वरती असणार आहे सज्ज. तर दुसऱ्या बाजूने सौरभ यांना पण बांधोय. गोलंदाज उमेश तयार. यावेळेस इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉंग ऑन झोन मध्ये अलाउंड द कार्पेट पद्धतीचा फटका होता, तिकडे त्या चेंडूवरती एक धाव येईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 18 धावा धावफलकावरती. 85 चा पाठलाग चालू आहे. षटक क्रमांक 3 ला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उमेश कदम द्वारा. यावेळेस इथे जर पाहिलं तर फटका अप्रतिम आहे. चेंडू हवेमध्ये असणार आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चुकी करेल, चुकीला तिथे मात्र माफी नसणार आहे. क्रिकेटचं समीकरण काय आहे? पकडा कॅच, जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि इथे जर क्षेत्ररक्षक जर झेल ड्रॉप करत असेल ना, तर तो मात्र तिथे स्वतःची कुऱ्हाड स्वतःच्या पायावरतीच मारून घेत आहे. झेल ड्रॉप झाला, जीवदान भेटलं. जीवदानानंतर तिकडे आकडे चेंज होणार आहे. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे.
एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानामध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा च्या मात्र धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. उमेश कदम एका बाजूने, नायरा 11 समता क्रिकेट क्लब या टीम साठी गोलंदाजी करतोय. सौरभ दुसऱ्या बाजूने आहेत. यावेळी चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू हवेत. झेल तिथे झालेला असेल, इथे चुकी होणार नाही. खेळ चांगल्या रीतीने पकडला आणि तिकडे सौरभला माघारी जावं लागलं या चेंडूवरती. सौरभ यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहेत. शशिकांत बेरगे यांना देखील आपण बॅटिंगच्या मार्कवरती बांधणार आहोत. एका बाजूने ऑन स्ट्राईक झोन मध्ये शशी तयार. यावेळेस इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू, स्विंग होणारा चेंडू. गतीमध्ये उमेशनं परिवर्तन केलं. अर्थातच स्लो रन डिलिव्हरी आपण मैदानाच्या मध्ये पाहिली. डॉट बॉल इथे मात्र येणार आहे. षटक देखील मात्र संपलं जाईल. तिसरं 3 षटक इथे मात्र संपतायत. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटच्या 18 बॉल शिल्लक असणार आहेत. आधी 65 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी हा षटकार. एक बात समझ, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. अरे दीवानो मुझे षटकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 26 रन ऑन स्कोर कार्ड. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा थोडासा स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी इथे मात्र गोलंदाज इथे मात्र करतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अगदी चकवा देणारा चेंडू होता हा देखील फलंदाजाला. तिकडे मात्र समजू शकला नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. डॉट बॉल आलेला असेल. यावेळेस इथे जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. चेंडूला फील्ड करतील. त्या चेंडूवरती फक्त एकच धाव जी मात्र येणार आहे. षटक क्रमांक 4 ला आपण पाहतोय. सुदेश जे मात्र गोलंदाज आहेत ते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी स्वराज्य चषकाचा हा चौकार. धावा तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. शेवटचे 13 बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी 54 धावांची गरज. 13 बॉल 54 धावा. ही मॅच कोण जिंकणार? ही मॅच इथे मात्र रोमहर्षक होणार. यामध्ये ते मात्र शंका नाही. धीम्या गतीने इथे मात्र चेंडू पैश केलेला असेल. लॉंग ऑफच्या वरनं हा चेंडू घेऊन काढला. मुख्य व्यासपीठाला चेंडूनं सलामी दिली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार.
4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोर कार्ड वरती ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 35 या अंकावरती. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये तब्बल 50 धावांची गरज आहे. सरासरी एका षटकामध्ये 25 धावा इथे मात्र घ्याव्या लागतील बॅटिंग टीमला. 25 ते 26 धावा जर एका षटकामध्ये जर आल्या तर कदाचित इथे मात्र या मैदानावरती या मॅचचं गणित बदलू शकतं. युवा उद्योजक सोमनाथ दादा कारके यांच्या ठिकाणी अगमन होते. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. स्वागताबरोबर चांगला फटका आलेला आहे. तिकडे जर पाहिले तर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उमेश चेंडूला फील्ड करतील. त्या चेंडूवरती फक्त एकच धाव येईल. सुमित गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर पुन्हा एकदा तयार असतील. यावेळी चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. वा भाई वा. चेंडू थेट जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या पलीकडे. ब्रँडेड हिट. षटकार 6 धावा. यावेळेस इथे जर पाहिलं तर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता परंतु पंत तिकडे गळतील. वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. षटक क्रमांक 5 जे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र चांगल्या पद्धतीने हा फटका बॅकवर्डला घेऊन काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तदनंतर बॅकअप सुरेख झालेला असेल. अर्थात चेंडूला पुन्हा एकदा खेळपट्टीच्या दिशेने फेकलं जाईल. थ्रो अप्रतिम झालेला असेल. दरम्यान त्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. 2 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलं गेलं. धावफलकावरती धावा. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 45 रन ऑन स्कोर कार्ड. 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. फलंदाज होत आहेत ह्या चेंडूवरती फेल. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता खेळपट्टीचा ताबा घेईल. सुमित नाईकला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बांधणार आहोत. बॅटिंगच्या मार्क वरती एका बाजूने सुमित आहेत. दुसऱ्या बाजूने आपण बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर अमोलला देखील पाहतोय. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 जे मात्र मार्गस्थ केलं जाते सुमित यांच्याद्वारे. सुमित टू सुमित अशी मॅच आता इथे मात्र रंगणार आहे. एका बाजूने ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू आणि त्यांच्या परिणामामध्ये नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. बनेगा दर्शक. चेंडू धावून पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबेसाठी चौकार. अंपायर सर एक खेळाडू हे षटक संपल्यानंतर पुढल्या षटकामध्ये आतमध्ये घ्यायचं आहे. पॉवर प्लेच्या आतमध्ये. पाचवा षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा तब्बल 49 धावा च्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र स्विचचा फटका खेळायचा होता आणि तिकडे काय विकेट जी मात्र येणार आहे. फलंदाज होत आहेत या चेंडूवरती बाद.
मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला असेल. धावफलकावरती धावा आहेत 49 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. एक क्षेत्ररक्षक पंच पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्या, कारण जो वेळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला दिला होता, वेळेचं बंधन तिथे मात्र त्यांनी क्रॉस केलेलं आहे. अचूक नियमांसह ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होतीये. यासाठी नियम कटिबद्ध आणि नियोजनबद्ध म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्याने पाहत असतो. स्वराज्य चषक 2025 चांगल्या पद्धतीने, चांगल्या नियोजनाने, चांगल्या आयोजनाने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होतीये. यावेळेस इथे जर पाहिलं तर स्लोवर अँड डिलिव्हरी, बॅकवर्टला चेंडू ट्रॅव्हल होईल तिकडे, त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. एकच धाव जी मात्र धावफलकावरती गणेश विधाटे बॅटिंगच्या मार्कवरती तयार असणार आहेत. तिकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांनी वाईट बॉल कळवलाय. अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा वाईट बॉल. वारंवार इथे मात्र गोलंदाज चुकी करतोय. अर्थातच इथे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 व्हाईट बॉल इथे मात्र आलेले असतील. यावेळेस इथे जर पाहिलं तर डॉट बॉल आलेला आहे. स्विंग होणारा चेंडू, संपर्क होऊ शकत नाही. गणेश विधाटे यांच्यासाठी हा चेंडू होता. अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी इथे मात्र गोलंदाजाकडनं पाहायला भेटते. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर थोडासा स्विंग होणारा चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 व्हाईट बॉल आणि 2 लागोपाठचे डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा स्विंग होणारा चेंडू, जबरदस्त चेंडू इथे पेश केला. अर्थातच तिकडे मात्र त्या चेंडूवरती विकेट देखील येणार आहे, विकेट प्राप्त होणार आहे. फलंदाज देखील मात्र बाद होत आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, उद्योजक अक्षय दादा सस्ते पाटील त्यांच्या समवेत प्रदीप दादा कुदळे आणि महेश दादा कुदळे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती असेल या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सामना इथे मात्र संपलाय. या मॅच मध्ये संघ विजयी होतोय. अर्थातच नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देवगाव, तुम्ही देखील चांगला खेळ करून दाखवलात. तुमचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. चला लगेचच आपण पुढील मॅचला देखील मात्र सुरुवात करणार आहोत. सेकंड त्यापूर्वी कंपल्सरी राहील, सेकंड करून घ्या. लगेचच मॅचला देखील मात्र आपण सुरुवात करतोय. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाकडे जाणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच